नमस्कार. आज आपण आलेलो आहे देवगिरी उर्फ दौलताबाद हा किल्ला पाहण्यासाठी, जो येतो छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात. व आपण आता आलेलो आहे श्रीदुर्गा ही या तोफेपाशी आलेलो आहे. शेवटचा बालेकिल्ला एकदम लास्ट त्या ठिकाणी आलेलो. अजिंक्य देवगिरी किल्ला आहे हा. देवगिरी हा किल्ला मध्ययुगीन इतिहासातील सर्वात महत्त्वाचा किल्ला होता. राष्ट्रकूटांच्या वंशातल्या वल्लभराजांनी 8व्या शतकात हा गड बांधला असे म्हटले जाते. 12व्या शतकाच्या उत्तरार्धात देवगिरीच्या यादवांचा उदय खानदेश परिसरात झाला. पहिल्या सेवणचंद्राच्या तेव्हाच्या सेवण देशात व आत्ताचा खानदेशात नाशिक ते देवगिरीचा समावेश होतो. कृष्णा नदीच्या उत्तरेकडे वर्चस्व प्रस्थापित करणाऱ्या या यादव वंशातील भिल्लम II या राजपुत्राने देवगिरी गावाची स्थापना करून इथे त्याची राजधानी स्थापली. पुढे शिंगण व त्यानंतर त्याचा नातू कृष्ण यांनी राज्य वाढवले. या कृष्णाचा भाऊ महादेवने उत्तर कोकणाचा प्रदेश आपल्या राज्यात जोडला आणि गादी आपला मुलगा अमन्नाकडे सोपवली. पण कृष्णाचा मुलगा रामचंद्र बंड करून गादीवर आला. रामचंद्र यादव सिंहासनावर असताना अल्लाउद्दीन खिलजीने सन 1294 साली देवगिरीवर आक्रमण केले. त्याच्या मुलाने म्हणजे शंकरदेवने खिलजीला रोखून धरण्याचे खूप प्रयत्न केले, पण ते कामी न आल्याने रामचंद्र देवाला खिलजीशी अत्यंत अपमानपद सह करावा लागला. त्यानंतर 1307 व 1312 मध्ये मलिक कफूरने पुन्हा देवगिरीवर आक्रमण केले. 1316 मध्ये कुतुबुद्दीन मुबारक याने देवगिरीवर हल्ला केला. यावेळी रामचंद्राचा जावई हरपालदेव याने या मुसलमानी वावटळीला थांबवण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. त्याची कातडी सोलून त्याच्या मृतदेहाला देवगिरीच्या विशीवर टांगण्यात आले. अल्लाउद्दीनचे अनुकरण मोहम्मद बिन तुघलक या दिल्लीच्या सुलतानाने करून आपली सत्ता दक्षिणेतील मदुराईपर्यंत वाढवत नेली. जबरदस्त तोफ ती पाहू शकतो आपण. अप्रतिम तोफ. 1326 मध्ये मोहम्मद बिन तुघलकने आपली राजधानी देवगिरीवर आणली व देवगिरीचे नाव दौलताबाद केले. दिल्लीहून आपली राजधानी दौलताबादेस आणण्याचा त्याचा प्रयत्न असफल झाला व राजधानी परत दिल्लीला न्यावी लागली. तुघलकानंतर अल्लाउद्दीन हसन बहामनी याने दक्षिणेत 1347 साली बहामनी राज्याची स्थापना केली. देवगिरी उर्फ दौलताबाद ही बहामनांची काही काळ राजधानी होती. 16व्या शतकात बहामनी राज्याचे गोळकोंड्याची कुतुबशाही, अहमदनगरची निजामशाही, वराडची इमादशाही, विजापूरची आदिलशाही व बिदरची बिरीदशाही अशा 5 स्वतंत्र राज्यात विभागणी झाले. 17व्या शतकाच्या अंतापर्यंत या 5ही शाया मोगल साम्राज्यात विलीन झाल्या. छत्रपती संभाजीनगरपासून साधारण 15 किलोमीटर अंतरावर हा देवगिरीचा आपला भुईकोट आणि गिरिदुर्ग असा किल्ला वसलेला आहे. किल्ला पाहण्यासाठी आपणाला कमीत कमी 1 दिवसाची वेळ हातात असेल तरच हा किल्ला व्यवस्थित पाहू शकतो आपण. अन्यथा हा किल्ला आपणाला पाहता येत नाही. यासाठी खूप वेळ काढणे महत्त्वाचे आहे. आपण आता प्रथम जाणार आहोत तो बालेकिल्ल्यावर व बालेकिल्ला म्हणजे जिथे शेवटच्या टोकावर जी तोफ आहे ती पाहणार आहोत व ते पाहून झाल्यानंतर आपण रिटर्न येताना एक एक वास्तू पाहत येणार आहे. भारताच्या विशेष करून दख्खनच्या इतिहासात ह्याला अढळ स्थान आहे. किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या सपाट प्रदेशात अनेक उद्ध्वस्त इमारतींचे अवशेष पाहायला भेटतात. हा भाग कटक म्हणून ओळखला जात असे. आजचे दौलताबाद गाव याच परिसरात वसलेले आहे. दौलताबादला एकूण 4 तटबंदी असून सर्वात बाहेरील तटबंदी अंबरकोट नावाने ओळखली जाते. या तटबंदीची उभारणी निजामशाही वजीर मलिक अंबर यांनी केली. दौलताबाद गावाभोवती या तटबंदीचे अवशेष पाहायला मिळतात. या तटबंदीच्या आतील भागात महाकोट नावाने ओळखली जाणारी दुसरी तटबंदी म्हणजेच
देवगिरीचा मुख्य भुईकोट किल्ला. या भुईकोटात मोठ्या प्रमाणात किल्ल्याचे अवशेष आहेत. यानंतर येणारी तिसरी तटबंदी म्हणजे किल्ल्याची मुख्य तटबंदी असून ती कालाकोट म्हणून ओळखली जाते. काळाकोट नंतर चौथी तटबंदी म्हणजे पायथ्यापासून 600 फूट उंच टेकडीवर असलेला आपला देवगिरीचा किल्ला व त्याची तटबंदी. या संपूर्ण किल्ल्याभोवती खंदक खोदलेला असून त्याला पार करण्यासाठी आजही पुलाचा वापर करावा लागतो. त्यानंतर माथ्यावर जाण्यासाठी 2 भुयारी मार्ग पार करावे लागतात. दुर्ग बांधणी शास्त्राची कल्पकता पाहण्यासाठी हा भुयारी मार्ग आपण एकदा तरी अनुभवला पाहिजे. आपण आज या दरवाजाने आत प्रवेश करतो. आपण आता मुख्य रस्त्याने सरळ चालत मिनारपाशी पोहोचलेलो आहे व आपण आता या ठिकाणी थेट न थांबता सरळ गडावर जाणार आहोत. आग्या मोहोळ पाहू शकतो आपण वरच्या बाजूस. देवगिरीचं मेन अट्रॅक्शन. दुर्गशास्त्राची कल्पकता पाहण्यासाठी आपण भुयारी मार्ग जो बालेकिल्ल्याकडे घेऊन जातो तो पाहण्यासाठी एकदा तरी या देवगिरीला भेट द्यायलाच पाहिजे. आज आपण ज्या दरवाजाने आत प्रवेश करतो त्या दरवाजाच्या आसपासची महाकोटाची तटबंदी आजही चांगल्या अवस्थेत असून या तटबंदीच्या बाहेरच्या बाजूला खंदक फिरवलेला आहे. या दरवाजाने आत शिरल्यावर आपण महाकोट व कालाकोट या 2 तटबंदीच्या मधील भागात येतो. यात असलेल्या किल्ल्याच्या पहिल्या दरवाजाची लाकडी दारे आजही शिल्लक असून त्यावर अणकुचीदार खिळे ठोकलेले आहेत. दरवाजाच्या आतील बाजूस पहारेकऱ्यांच्या देवड्या आहेत. हा दरवाजा व या पुढील दरवाजा याच्या मधील भागात रणमंडलाची रचना असून हा संपूर्ण भाग तटावरून माऱ्याच्या टप्प्यात येतो. या भागात काही ओऱ्या असून त्यात गाड्यांवर तोफा ठेवलेल्या आहेत. दुसऱ्या दरवाजाच्या तळाशी गरुडाची शिल्प असून याच्या आतसुद्धा पहारेकऱ्यांच्या देवड्या आहेत. या देवड्यांच्या मागील रस्त्याने मुख्य दरवाजाच्या बुरुजावर व शेजारील तटबंदीवर जातो. येथे अलीकडील काळात किल्ल्यात विखुरलेली मंदिराची काही शिल्पे एकत्रित ठेवलेली असून या तटबंदीच्या बांधकामात काही ठिकाणी मंदिराच्या शिल्पांचा वापर दगड म्हणून केलेला दिसतो. किल्ला फिरताना असे शिल्प असणारे दगड अनेक ठिकाणी तटाबुरुजांमध्ये दिसतात. या दुसऱ्या दरवाजा शेजारी 10-12 फूट उंचीचा चौतारा असून त्यासमोर जैन मंदिरे व एक दीपमाळ आहे. पुढे उजवीकडे एक देऊळ आहे. चौथा दरवाजा पाहून झालं की लगेच आपणाला पुढील बाजूस 5वा दरवाजा पाहायला भेटत आहे व या ठिकाणी एक आपणाला छोटा दरवाजासुद्धा पाहायला भेटत आहे व हे पाहत आपण आता या ठिकाणी एक आपणाला दगडी रांजण पाहायला भेटत आहे व असा हा की अजून आपणाला अजून एक दरवाजा लागतो व त्या दरवाज्यात जाण्याच्या अगोदर या ठिकाणी आपणाला एक पाहायला भेटतो. आपण आता भुईकोटाचा भाग पाहून गिरिदुर्गचा जो भाग आहे त्या भागाकडे आपण आता चाललेलो आहे, सर्वोच्च माथ्याकडे. बाकीचा आपण आता जो भुईकोटामधील जे अवशेष वगैरे जे काय आहेत ते आपण रिटर्न येताना पाहणार आहोत. पाहू शकतो आपण या ठिकाणी अजून आपल्याला अशा रूम पाहायला भेटत. या ठिकाणी वाड्याचे किंवा अवशेष काही पाहायला भेटत आहे. हा एक दरवाजा. हे पाहत आपण आता चिनी महालापाशी आलेलो आहे. या ठिकाणी चिनी महल आहे, तो आपण जाताना पाहणार आहोत.
या ठिकाणी वाड्याचे अवशेष पाहायला भेटत आहेत. हा एक मनोरावरती आहे, पाण्याची टाकी खत केलेलं आहे. खंदकाचं जे मेन अट्रॅक्शन आहे ते आपल्याला प्रथम करायचं आहे. या ठिकाणी 2 आपणाला रांजण पाहायला भेटत आहे व वरील बाजूस मेंढा तोप आहे. ती येताना पाहू आपण. हे पाहू शकतो मेंढा तोप असं लिहिलेलं आहे. व आता सर्व पाहत आपण आता मेन जे किल्ल्याचे अट्रॅक्शन आहे खंदक आणि भुयारी किंवा जो अंधारातला मार्ग आहे तो आपण पाहणार आहोत. हे पाहू शकतो भुयारी मार्गच्या अगोदर खंदक आपणाला असा पाहायला भेटत आहे. या ठिकाणी पूर्वीच्या काळी हा दरवाजा उचलल्यावर आत जाण्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारचा मार्ग नसायचा व या खंदकामध्ये त्यावेळेस त्या ठिकाणी काही लेण्यास या ठिकाणी खंदकात जाण्यासाठी मार्ग आहे. ते पाहू शकतो आपण. असा हा खंदक व त्या बाजूने सुद्धा पायऱ्या आहेत खाली उतरण्यासाठी. हा एकमेव फक्त मार्ग होता व आता अंधेरी मार्ग म्हणजे अंधार. आता जे मेन किल्ल्याचे अट्रॅक्शन जे आहे अंधेरी मार्ग हे पाहू शकतो. त्या ठिकाणी आपण आता जाणार आहोत. चला जाऊ आपण आता या किल्ल्याचे सर्वात मुख्य आकर्षण असणारे जो अंधेरी मार्ग किंवा ज्या भुयारातून वर आपणाला जायचं आहे मेन बालेकिल्ल्याच्या बाजूला, त्या ठिकाणी आपण आता जाणार आहे. आत जाताना आपणाला या ठिकाणी असं कोरीव काम पाहायला भेटत आहे. पूर्ण हा जो भाग आहे दगडात कोरून आपणाला या ठिकाणी तयार केलेला पाहायला भेटत आहे. या ठिकाणावरून कोणताही शत्रू वरती जाऊ शकत नव्हता अशी सोय करण्यात आलेली होती. हे पाहू शकतो आपण. या ठिकाणी लेणी सदृश्य आत भुयारी मार्ग आहे. असा अंधार कोठडी मार्ग आहे. अंधार वरील बाजूस पाहू शकतोय असा भुयारी मार्ग. रास्ता नहीं समझ में आ रहा है. चलो इधर से नहीं इधर से रास्ता नहीं, इधर यहाँ तक ही है. वहाँ से वापस है. पाहू शकतो या ठिकाणी पूर्ण फसवा मार्ग आहे. चल फसवा मार्ग आहे हा. हा त्याचा हा अंधार कोठडीचा मार्ग आहे. सुद्धा पाहण्यासाठी आपल्याला येतं. हां चला असंच पाहत आपण आता किल्ल्याचं जे देवगिरीच्या किल्ल्याचं जे मेन अट्रॅक्शन ते हेच आहे. हो हो देवगिरी किल्ला लढाई करून कोणीच का जिंकू शकत नाहीत हे आपण या अंधार कोठडीत आल्यानंतर आपणाला समस्या पाहू शकतो. आपण किती फसव्या वाटा आणि जर याच्यात अडकलं तर दोन्ही बाजूनं पॅक करून या ठिकाणी शत्रूला खत्म केलं जायचं. या ठिकाणी पाहू शकतो अजून
असं आपण पश्चिम मार्ग पाहायला भेटत आहेत. या अंधार कोठडीचा अनुभव घेणे म्हणजे एक स्वर्गसुखच आहे. त्यासाठी आपण या देवगिरीला भेट द्यायला पाहिजे. असे या अंधार कोठडीतून आपण आता एक एक पायरी चढत वरच्या बालेकिल्ल्याच्या बाजूने जात आहे. खूपच एक भीतीदायक आणि फसव्या वाटा असणारा हा मार्ग आहे. या मार्गाने येताना आपण आपल्याजवळ एक टॉर्च ठेवावी. टॉर्च असेल तर आपणाला या ठिकाणी रस्ता शोधण्यास अडचण येत नाही. सरळ आपण आता वरच्या बाजूस जात आहे. हे पाहू शकतो आपण, पूर्ण उंच असं आहे, चढण्यासाठी अतिशय अवघड. व या टप्प्याच्या पुढील बाजूस आल्यानंतर सुद्धा आपणाला पूर्ण खडा मार्ग, त्याच्यात अंधार आणि पायऱ्या, त्याच्यामुळे चढताना खूप दमछाक होते. डोंगरात कोरून काढलेला खंदक साधारण 60 फूट रुंद असून खंदक पार करून आपण अंधार कोठडीमध्ये पोहोचतो. खंदक दगडांनी बांधलेला जुना पूल असून खंदकाची पाण्याची पातळी राखण्यासाठी 2 भिंती बांधलेल्या आहेत. संकटकाळी या बंधाऱ्यातून पाणी सोडल्यावर हा पूल पाण्याखाली जात असे. किल्ल्याचा डोंगर खंदकापासून वरपर्यंत तासून गुळगुळीत केलेला आहे. पुलावरून पलीकडे गेल्यावर वाट काटकोनात वळते. येथे अतिशय अरुंद जागा आहे. किल्ल्याचा 3रा दरवाजा बांधलेला आहे. येथून कातळात पायऱ्या कोरलेल्या आहेत व हे सर्व पार करून आपण वर येऊन पोहोचतो. आपण वर आल्यानंतर या ठिकाणी समोरच्या बाजूस आपणाला पाठीमागचा भाग व्यवस्थित पाहता येतो. पाठीमागील बाजूस खंदक व इतर अवशेष या ठिकाणावरून पाहता येतात. तिहेरी तटबंदी आहे आणि पूर्ण या किल्ल्याची जर व्याप्ती पाहिली आपण त्या ठिकाणी लांब समोर आपणाला व्याप्ती दिसत आहे. खूपच बलदंड आणि अजस्त्र असा किल्ला आहे. तिहेरी तटबंदीत आहे. तसे खंदकसुद्धा आहे. हे पाहू शकतो. असा आतून पायरी मार्ग आहे. या ठिकाणचा जो आपण एंट्री करून येतो त्या ठिकाणचा जर भाग पाहिला तर आपणाला हा असा नजारा पाहायला भेटत आहे. किती पाहावा आणि किती नको एवढा हा किल्ला मोठा आहे. अजिंक्य देवगिरी आपण याला का म्हणतो? गिरिदुर्ग व भुईकोट या दोन्ही प्रकारात मोडणारा आपला हा देवगिरीचा किल्ला आहे. व समोरच्या बाजूस पाहिलं तर तो भांगशीगड, त्या ठिकाणी आपल्याला भांगशीगड पाहिला. हे पाहू शकतो आपण या ठिकाणी असं आपल्याला खंदक पाहायला भेटत आहे. कातळकडा भुईकोट जेवढा आहे तेवढाच हा गिरिदुर्ग सुद्धा आहे. खूपच मोठा आहे किल्ला. देवगिरी हा किल्ला देवगिरीचे यादव यांचा ऐतिहासिक किल्ला आहे. तो आपण एकदा तरी जरूर पाहावा. आपण आता अंधार कोठडीचा जो भाग होता तो पार करून आपण आता बाहेर आलेलो आहे व बालेकिल्ल्याकडे आपण आता प्रस्थान करत आहे. खालील आपण भाग कोणताही अजूनपर्यंत व्यवस्थित पाहिला नाही. त्या तिथं टॉप आहे आपला. वाव, या ठिकाणी एक वाडा आहे.
इकडून पाहिलं अरे वाटतं. हे पाहता असं जवळती चला. हे जे पाहू शकतोय जालन्यावरून एक शाळेचा ग्रुप आलेला आपणाला या ठिकाणी पाहायला भेटत आहे व या ठिकाणी गणेश मंदिरापाशी थोडं रेस्ट घेऊन आपण आता पुढील प्रवासास निघालेलो आहे. शेवटच्या टप्प्यात जे तोफ वगैरे जे आहे ते आपण पाहणार आहोत अवशेष. बदामीचे चालुक्य, कल्याणीचे चालुक्य, मौर्य, शृंग, सातवहन, शक, शात्रप, सातकर्णी, वाकाटक, नल, विंध्यसेना, प्रवरसेना, राष्ट्रकूट यांच्यानंतर 12व्या शतकात देवगिरीच्या यादवांचा उदय या खानदेश परिसरात झाला. समोर पाहिलं तर आपणाला भांगशीगड पाहायला भेटत आहे या ठिकाणावरून. पहिल्या शेवनचंद्राच्या शेवून देशात म्हणजे आत्ताचा खानदेश, नाशिक ते देवगिरीचा समावेश या भागात होता. कृष्णा नदीच्या उत्तरेकडे वर्चस्व प्रस्थापित करणाऱ्या यादव वंशातील 5वा भिल्लम्मा या राजपुत्राने देवगिरीची स्थापना केली व तेथे राज्य चालवले. पुढे शिंगण्णा व त्यानंतरचा नातू कृष्ण यांनी राज्य वाढवले. असा हा ऐतिहासिक आणि दैदिप्यमान इतिहास असणारा आपला हा देवगिरीचा किल्ला आहे. देवगिरी किल्ल्याला 28 नोव्हेंबर 1951 रोजी राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. अशा या ऐतिहासिक वास्तूला आज आम्हाला भेट देण्याचा योग आला. महाराष्ट्राच्या 7 आश्चर्यांपैकी देवगिरीचा किल्ला हे एक आश्चर्य ठरले आहे. महाराष्ट्रातील अद्भुत आणि देखण्या 7 आश्चर्याची जून 2013 मध्ये घोषणा करण्यात आली. शांतीचे प्रतीक ग्लोबल पॅगोडा, मुंबईच्या मध्य रेल्वेचे मुख्यालय, CST स्टेशन, मध्ययुगीन काळातील एक अभेद्य किल्ला देवगिरीचा किल्ला, पश्चिम घाटातील कास पठार, स्वराज्याची पहिली राजधानी राजगड किल्ला, बुलढाण्यातील लोणार सरोवर, छत्रपती संभाजीनगरमधील अजिंठा लेणी ही महाराष्ट्राची 7 आश्चर्ये आहेत. जगभरातून मिळालेल्या 22 लाख मतांच्या आधारावर महाराष्ट्रातील 7 आश्चर्ये निवडली गेली आहेत. हा पर्यटनासाठी अतिशय प्रसिद्ध किल्ला आहे. जागतिक स्तरावर अशी 7 आश्चर्ये निवडली आहेत. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातूनही 7 वंडर्स ऑफ महाराष्ट्र या कार्यक्रमाच्या माध्यमातून 7 आश्चर्ये निवडलेली आहेत. या ठिकाणी या ठिकाणावरून गडाचा पाठीमागचा भाग व दौलताबाद शहर व्यवस्थित आपणाला पाहायला भेटत आहे.
वरून पहिलं त्यात सुख शेवटचा टप्पा आपण पोचलेलो आहे. भुयारी मार्ग सर्वोच्च भाग बाले किल्ल्याकडे आपण आता प्रस्थान करत आहोत. आता आपण मुख्य बाले किल्ल्याकडे किंवा जी तोप आहे त्या ठिकाणी पोहोचत आहे. त्याच्या अगोदर या ठिकाणी एक मंदिर आहे, जनार्दन स्वामी मंदिर आहे. आपण बाले किल्ल्यावर जाऊ. या ठिकाणी लेणी सुद्धा आहेत. त्याचाही थोडाफार इतिहास चांगला आहे. ते ठिकाणी आपणाला जरूर पाहायला गेलं पाहिजे. या ठिकाणी एक भुयारी मार्ग आहे, परंतु तो आत्ता सध्या बंद केलेला आहे. बाले किल्ल्यावर किंवा सर्वोच्च भाग जो आहे त्या भागावर जाण्याच्या अगोदर या ठिकाणी आपणाला प्रथम एक तोप पाहायला भेटते. म्हणजे पश्चिम बाजूला समोरच्या ह्याच्यावर आपणाला एक तोप पाहायला भेटते. ती तोपी आपण आता पाहू व त्याच्यानंतर सर्वोच्च माता जी आहे त्या ठिकाणी जाऊन आपण त्या मेन तोफेचे दर्शन घेऊ. ही पाहू शकतो आपण आता या ठिकाणी ही जी तोप आहे ही तोप अशी आपणाला पाहायला भेटते. एक तोप पाहायला भेटत आहे आपल्याला. ही तोप पाहून झाल्यानंतर आपण आता सर्वोच्च गडाचा माथा जो आहे बाले किल्ला बोलू शकतो आपण, त्या ठिकाणी आपण आता पोहोचत आहे. खारोताई चपाती देऊ त्याला आपण. ठिकाणी शेवटच्या टॉपवर एक बाले किल्ल्यावर आपण आता पोहोचत आहे. परंडा किल्ला शेवटचा भाग जसा आहे जंजिरा, परंडा, नळदुर्ग हे जे किल्ले आहेत असंच या ठिकाणी आपणाला पाहायला भेटत आहे. ही बाले किल्ल्यावरची सर्वोच्च तोप आहे. सर्वोच्च या ठिकाणी आपणाला खारोताई पाहायला भेटत आहे. आता आपण गडाचा सर्वोच्च भाग जो आहे त्या ठिकाणी आपण पोहोचलेलो आहे. ही आहे श्रीदुर्गा तोप व या ठिकाणी या तोफेवर श्रीदुर्गा असे फक्त लिहिलेले आहे समोरच्या बाजूस. तेही तुम्हाला मी दाखवतो. असा हा या ठिकाणचा अद्भुत ठेवा आहे. हे पाहू शकतो श्रीदुर्गा असं या ठिकाणी या तोफेवर लिहिण्यात आलेले आहे. आपण आता बाले किल्ल्यावरून आल्यानंतर या मंदिरात जाणार आहे, जनार्दन स्वामी मंदिरात. एकनाथ महाराजांचे गुरु जनार्दन स्वामी, दत्त महाराजांचे आणि दत्तात्रयाचे दर्शन गेले त्यांना. तेच जनार्दन स्वामी, ते दत्तात्रय. त्यांना दर्शन केलं. हां मलिंग म्हणून फकीराचे तेच जनार्दन स्वामी, ते जातात. होय, तिकडे त्यांची ध्यान उपाय बरोबर. पाणी पिण्याचं ठिकाण आहे. पूजा करा, पाहून घ्या. इथं आत कुठून जायला रस्ता आहे ते? हा, पायऱ्या चढाकी तुमच्या पुढे पायऱ्या येते हां म्हणून आधी केलं आहे. जा बरे पाहून
आज बरीच मोठी हो. पाहू शकतो या ठिकाणी अशा लेण्या आहेत बालेकिल्ल्याच्या वरील मागच्या या ठिकाणी पाहू शकतो असं बालेकिल्ल्या अफाट लेणी आहेत हे सुद्धा खूप मोठ्या लेणी आहेत. लेणी या साईडचं बघितलं आपण तर त्या ठिकाणी पूर्ण लांबपर्यंत या ठिकाणी एक सुद्धा आपल्याला दरवाजा पाहायला भेटत आहे खालच्या बाजूस आत येण्यासाठी. पाठीमागच्या बाजूला बागीशी माता गड हा दिसत आहे आपल्याला. व आता आपण परतीच्या प्रवासाला निघणार आहे व जाता जाता अजून जे राहिलेले आहे अवशेष ते पाहणार. ड्रीम स्पॉट दौलताबाद देवगिरी आज कंप्लीट झालेला आहे. माझा फेवरेट आजपर्यंतचा किल्ला आहे व तो आज सक्सेस झालेला आहे. आता खाली गेल्यानंतर आहे भवान भारत माता मंदिर, पुन्हा तोप आहे, महल आहे. हे अवशेष आपले मेन पाहिजे राहिलेले ते पाहणार आहोत आपण. या बाजूला आल्यानंतर आपणाला टाकी पाहायला भेटत आहेत व पुढच्या बाजूसुद्धा अजून पाण्याची टाकी आपणाला पाहायला भेटत आहे. खूप मोठं हे पाणी टाक आहे. खूप मोठ्या प्रमाणात पाण्याचा त्यावेळेस निचरा किंवा हे साठवणूक करण्याचे ठिकाण आहे. जात असताना आपणाला या ठिकाणी गणेश मंदिर पाहायला भेटत आहे. गणेशाचं मंदिर या ठिकाणी पाहायला भेटत आहे. गणेशाचं मंदिर या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटत आहे आतमध्ये. या बाजूला असे 2 रूम आपल्याला पाहायला भेटत आहेत. आपण आता या भुयारी मार्गातून चाललेलो आहे. खाली बाजूस पाहू शकतोय आपण पूर्ण किल्ला पाहिलेला आहे व खालचा भाग राहिलेला आहे तो आपण आता पाहणार आहे. पूर्णपणे अंधार कोठडी पुन्हा एकदा व्यवस्थित पाहिलेली आहे. या ठिकाणी औषध पकडण्यासाठी या ठिकाणी सुद्धा असा मार्ग आहे. एकच येतो सुद्धा हा सुद्धा. आता आपण जी या बाजूला मेंढा तोप आहे ती पाहण्यासाठी जाणार आहे. या ठिकाणी मेंढा तोपेची माहिती देण्यात आलेली आहे. स्किप करून नक्की बघा. ही पाहू शकतोय अजून एक या गडाचे आकर्षण असणारी ही मेंढा तोप या ठिकाणी आपणाला
पाहायला भेटत आहे. या गडावरील मेंढा तोफ आहे. त्याचे खासियत म्हणजे ही जी तोफ आहे एका माऱ्यात एखादा गड किंवा किल्ला उद्ध्वस्त करण्याची क्षमता यामध्ये आहे. ही जी तोफ आहे ही पंचधातूची तोफ आहे. हे पाहू शकतो आपण खंदक वर जाण्यासाठी मार्ग जो आहे तो या ठिकाणी जो आहे म्हणजे अंधार कोठडी जी आहे ती या ठिकाणी आहे व ती इथून आपल्याला वरती जायचं आहे. पूर्ण ताशीव काम केलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटत आहे. हा एक समोरचा एक वाडा आहे परंतु त्याच्यात आत जाता येत नाही व आपल्याला या ठिकाणी मोरानं दर्शन दिलेलं आहे. समोर पाहू शकतो मोर आपणाला मेंढा तोफ आहे. पूर्ण आपण आता तोफ ही व्यवस्थित पाहत आहे. या ठिकाणी अरेबिकमध्ये पारशी भाषेमध्ये शिलालेख पाहायला भेटत आहे व याही बाजूला एक आपल्याला शिलालेख पाहायला भेटत आहे. पूर्ण आपण व्यवस्थित ही तोफ पाहून आता आपण परतीच्या प्रवासाला निघत आहोत. हेमाडपंथी मंदिर आता आपण पाहायला जात आहे. वाव, अप्रतिम. मंदिर आहे. देवगिरी दौलताबाद हा किल्ला माझा 416 नंबर किल्ला आहे. 416 नंबर किल्ला. आपण श्रीदुर्गा ही तोफ पाहून आल्यानंतर रिटर्न येताना आपणाला या ठिकाणी तोफेचे संग्रहालय आहे. तर या तोफेच्या संग्रहालयात येऊन या ठिकाणची ह्या तोफा व्यवस्थित पाहाव्या एक विनंती. या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात तोफा आहेत व आपणाला आतापर्यंत न पाहण्यात आलेल्या तोफासुद्धा या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत. त्याच्यामुळे व्यवस्थित अभ्यास करण्यासाठी हा या ठिकाणावरचा भाग आपणाला जरूर पाहता येईल. समोर पाहू शकतो वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या आकारच्या व वेगवेगळ्या भागातील तोफा या ठिकाणी व्यवस्थित अशा मांडून ठेवलेल्या आहेत. हे खास वैशिष्ट्य या ठिकाणचे म्हणता येईल. भारतमाता मंदिराच्या वरच्या बाजूस व मिनार आहे त्याच्या समोरच्या बाजूस रस्त्याच्या अपोजिट साईडला या ठिकाणी आपणाला या तोफा पाहण्यास भेटतात. ह्या तोफा पाहून आपण आता भारतमाता मंदिर आहे त्या भारतमाता मंदिरामध्ये जाणार आहे व भारतमाता मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेऊन त्याच्या समोरच्या बाजूस एक हेमाडपंथी मंदिर आहे ते सुद्धा आपण पाहणार आहे. या सर्वांचा अनुभव आपण या ठिकाणी घेणार आहोत. भारतमाता मंदिरामध्ये आपण आता आलेलो आहे. हे पाहू शकतोय भारतमाता मंदिर. वाव, आपण आता आम खास हे ठिकाण पाहण्यासाठी चाललेलो आहे. समोरच्या बाजूस आहे. या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात वड्याचे अवशेष पाहायला भेटत आहे व हे आमखास ठिकाण.
या ठिकाणी आम खास आहे. समोरच्या बाजूस एक आपल्याला दरवाजा पाहायला भेटत आहे. वेळ जर असेल तर तेही पाहून येऊ आपण. हे पाहू शकतो आपण आता मूर्त्या या ठिकाणी. या ठिकाणी पाहिलं तर आपल्याला अशा मूर्त्या पाहायला भेटत आहेत. गिरगाळ वाव सुंदर पाहू शकतो आपण. देवगिरी किल्ला म्हणजे खूप मोठं वैभव आहे आपल्या महाराष्ट्राचं. त्याची जपणूक करायला पाहिजे. इथं आहे शाही हमाम. तोफगोळा या ठिकाणी पाहायला भेटत आहे. पाहिलं तर आपल्याला खूप अजून या वास्तूचे अवशेष पाहायला भेटत आहेत इतरत्र पडलेले. पाठीमागे जायला बंदी आहे आपल्याला. हा शाही हमाम आहे या ठिकाणी. या तोफाचं वैशिष्ट्य म्हणजे आपण पाहू शकतो आरमार ही जहाजातली तोफ आहे. मी आजपर्यंत ही पहिल्यांदाच पाहिलेली आहे. हे पाहू शकतो हे पोर्तुगीज सिम्बॉल ही अशी तोफावर पाहिलं तर व्यवस्थित असं कधी साल वगैरे व्यवस्थित असं लिहिलेलं आहे. पूर्ण माहिती दिलेली आहे. आणि हे जहाज ती तोफ पाहून झाल्यानंतर या ठिकाणी अजून एक आपणाला अशी तोफ पाहायला भेटत आहे. हे पाहू शकतो आपण या ठिकाणी अशा वाव काय कारागिरी आहे हे पाहू शकतो. या ठिकाणी आपणाला वेगवेगळ्या प्रकारच्या या ठिकाणी मूर्त्या व मंदिराचे अवशेष पाहायला भेटतात व हे पाहून आपले मन सुन्न होते. त्यावेळेची
जी कलाकौशल्य पाहिले त्याला तोड नाही. त्या ठिकाणी समोर एक आपणाला दरवाजा पाहायला भेटत आहे. वास्तू आपण आता भारत माता मंदिर आहे त्या भारत माता मंदिरामध्ये जात आहे. भारत माता मंदिरात आपण खूप मोठा परिसर, आपण CID हा एपिसोड पाहत असतो व त्या CID एपिसोडचा 710 नंबर भाग जो आहे त्या 710 नंबर भागाची शूटिंग या भारत माता मंदिरामध्ये झालेले आहे. असा हा आपला ऐतिहासिक किल्ला आहे. भारत माता मंदिराचा जर परिसर पाहिला तर आपण हा परिसर पाहू शकतोय व वरती आपला देवगिरी पूर्ण पाहून आपण आता परतीच्या प्रवासाला निघत आहे. तरीही आपला किल्ला अजून बऱ्यापैकी राहिलेला आहे. या ठिकाणी आपण रांजण पाहू शकतो. असं रांजण आहे या ठिकाणी. भारत माता मंदिर पाहून आपण आता पुढील वास्तू पाहण्यासाठी निघालेलो आहे. या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात वास्तू या मंदिराच्या किंवा अशा या वास्तू या ठिकाणी इतरत्र नासधूस केलेले आहेत. ते आपणाला व्यवस्थित अशा पाहायला भेटत आहे. भारत माता मंदिर पाहून झाल्यानंतर या ठिकाणी आपणाला हा असा एक तलाव पाहायला भेटत आहे. तलाव खूप मोठा तलाव आहे व या तलावामध्ये उतरण्यासाठी समोर त्या ठिकाणी या ठिकाणी अशा पायऱ्या केलेल्या आहेत. अशा पायऱ्या आपणाला खर्ड्याचा जो किल्ला आहे जामखेड तालुक्यातील त्या ठिकाणी आपणाला अशा पायऱ्या पाहायला भेटतात. मे बी पावसाळ्यातच फक्त पाणी या ठिकाणी साठत असावे. कच्ची इमारत. समोर पाहू शकतो कचेरी इमारत. त्या ठिकाणी जाण्यास बंदी आहे. त्या ठिकाणी एखादं भुयार असावं. आपण आता सरस्वती विहीर किंवा बावडी पाहायला जात आहे. या ठिकाणी पाहू शकतो बोर्डाचा सरस्वती बावडी, सरस्वती विहीर. पाहू शकतो सरस्वती बावडी आहे. आपण कडामध्ये प्रवेश केल्यानंतर डाव्या हाताला प्रथम आपणाला आतील बाजूस ही बावडी बारव पाहायला भेटते. अशा या बारव जे आहे अप्रतिमाने सुंदर बारव आहे. त्या काळी या ठिकाणी पाणी या बारवमध्ये सोडण्याची सोय व पाणी काढण्याची सोय होती. परंतु सध्या नैसर्गिक स्रोतावर ही बारव भरते. खाली उतरायला जागा सुद्धा आहे या ठिकाणी. गडावर कोणकोणत्या वास्तू कुठे आहेत त्याची माहिती व्यवस्थित या ठिकाणी देण्यात आलेली आहे. व्हिडिओ कसा वाटला या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर शेजारची घंटा येतील दाबा म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल. तोपर्यंत बाय बाय.